साहेबांनी केलं आणि शेवटचं सीमा भिंतीचं आपण देखील केलं. ती शाळा झाल्यानंतर आमच्या भागातल्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या की अशीच एखादी वाकड सारखी शाळा पुनवळ्यात व्हावी, अशीच एखादी वाकड सारखी शाळा तातोड्यात व्हावी. कारण की वाढतं फार मोठ्या प्रमाणात नागरीकरण आमच्या परिसरात होते. ते होत असताना 200 गुंठ्याची जागा होती साहेब, जवळजवळ 200 गुंठ्यांचं आरक्षण होतं, त्यातलं 91 गुंठ्याच ताब्यात आलं. आणि ते आपण जर पाहिलं फिजिकली तर थोडंसं वेड्यावाक्या प्रमाणात ताब्यात आले. असं असताना प्रशासनाने खरं तर याची टेंडर काढण्याची घाई का केली हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे, आमच्या समोर पण आहे. आणि आज आपण सगळ्यांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हालाही कळतोय की तुम्हाला मंजूरच करायचा आहे. परंतु तो करत असताना मला एक सांगायचं आपल्याला की त्या भागातले नागरिक आमच्या तोंडात शेण घालते. परंतु आता जसं निलेशने सांगितलं की आता तो दिलाय, झालाय, केलाय, ठेवलाय, सगळं केलंय, तर तुमच्या हातात काय आहे काय नाही त्यात कोर्ट कचेऱ्या होतात नाही. मी मागाशी पण आयुक्त साहेबांशी देखील त्या ठिकाणी बोललो. जर द्यायचंच असेल तुम्हाला असं भुकटं तर करा ना. आपल्या महापालिकेतले कर्मचारी त्या भागातल्या गोरगरीब नागरिकांना 40% रिझर्वेशन द्या. तशी एक उपोषण एवढं दिलं का, अजून एक द्या. मला म्हणायचं असं की साहेब जवळजवळ 100-200 गुंठ्याचं ते कॅम्पस आहे, एखादी चांगली जशी इकडं आपण बॅडमिंटन स्टेडियम स्पोर्ट्स फॅसिलिटी केली तिथे एखादी स्पोर्ट्स फॅसिलिटी करता येईल. परंतु प्रशासकीय काळात ही प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून आपण हातावर हात धरून बसायचं अशा प्रकारचं एक मूड. आणि आता जवळजवळ सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही गोष्टी आता ओपनली बोलणं पण चुकीचं आहे. अभिषेकने आपलं घेतलं दिलं टीव्हीला ढकलून. आता तुम्ही तुमचं मांडा, मी काय वाईट नाही होणार कोणाशी म्हणायचं. आता 128 नाही, आता तुमच्या सगळ्यांना आपल्यावर ठेवलंय. त्याने आपलं 16 जणांनी दिलं मंजूर करून आपल्याकडे पाठवलं. तुम्ही मंजूर करून पाठवलं ना. महापौर मला एवढंच सांगायचं की ठीक आहे, आपल्या सगळ्यांवर जर हा विषय मंजूरच करायला दबाव असेल तर भविष्यात प्रशासन एक पॉईंटला तुम्ही पाडता एक लक्षात ठेवा, कुणीही कुणाच्याही प्रभागात ढवळाढवळ करायची अजिबात तिथल्या लोकप्रतिनिधींना विचारात घ्यायचं. मध्ये नाव असू काही असू जसं आता योगेशजींनी सांगितलं तेथील उपसूचना. आता आपल्याला कळलं पाहिजे की आपली उपसूचना पाण्याची आणि आपण त्याला त्याची नावं द्यायची. म्हणजे तुम्ही या नवीन सदस्यांना आणि या सभागृहात काय पायंडे पाडायचे कुठेतरी महापौर आता आपण हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मला तर कालच पक्षनेत्यांनी सांगितले की आता तू बाद झालं, तू फार वाईट नको होऊ सगळ्यांची, फार विरोध करू नको त्या विषयाला. परंतु हा विषय मंजूर करत असताना ऐकू साहेब माझी तुम्हाला एक विनंती, महापौर तुम्हाला एक विनंती की उपसूचना मी एक उपसूचना देतो. जर तुम्हाला हा निर्णय पॉझिटिव्हली घ्यायचा असेल तर आमच्या चौघांचा त्याला आजही विरोध आहे. आता आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलायला जातो, नेते लोकांशी बोलायला जातो, प्रशासनाला त्याची प्रक्रिया पूर्ण झाली, तुम्ही काय फार त्याला विरोध करू नका. परंतु एखादं चांगलं काम होत असेल तर त्याला विरोध करण्याचे आमचे कुणाचे स्वभाव नाही. मग ते कोणी एखाद्या विरोधकाने केला तरी आहे. परंतु त्या भागातलं वाढतं नागरीकरण पाहिलं, त्या भागातली वाढती वस्ती पाहिली तर आपल्या ताब्यात अम्युनिटीच्या रूपाने आलेले प्लॉट देखील कमी पडत आहेत, रिझर्वेशन देखील कमी पडत आहेत. कारण की फार मोठं युडीसीपीआर आणला साहेब आपण. पहिले आम्ही 10-12 मजल्याचे लोक बिल्डिंग बांधत होते, आता 50-50 मजल्यावर जायला लागले. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या नागरीकरण त्या भागात वाढतंय. असं असताना जर आपल्याला शक्य झालं कायदेशीर बाबी तपासा, जर आपल्याला शक्य झालं तर महापालिकाच त्या ठिकाणी शाळा महापालिकेने स्वतः त्या ठिकाणी इमारत बांधावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो. आणि जर शक्य नसेल तर त्या ठिकाणी 40% रिझर्वेशन हे या भागातल्या महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा त्या भागात 1 किलोमीटर रेडियस मध्ये राहणारे नागरिक असतील त्यांना देण्यात यावे अशा ठिकाणी अशी प्रकारची उपसूचना मी या विषयाला देतो. मूळ मालक 10 वर्ष झालं जागा पालिकेच्या ताब्यात, पण त्या ठिकाणी अजूनही एक्सटेन्शन साहेब त्या ठिकाणी एक्सटेन्शन पण रिझर्वेशन हे काही 100% ताब्यात नाही. आपल्या ती किती टक्के ताब्यात आहे त्याची आपण व्यवस्थित चौकशी करावी. आणि मी दिलेल्या उपसूचनेला
मी अनुमोदन.